नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये हवामानशास्त्र नावाचा जो काही आपला भूगोलाचा पेपर आहे, या हवामानशास्त्रातील वायुराशीचे प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यास करू. मित्रहो, वायुराशी म्हणजे काय? तर वायूचा असा भाग की जो शेकडो किलोमीटर क्षितिज समांतर पातळीमध्ये शेकडो किलोमीटर पर्यंत लांब व 8 ते 10 किलोमीटर पर्यंत रुंद असणारा वायूचा जो काही भाग आहे, हवेचा जो काही भाग आहे, त्याला आपण वायुराशी असं म्हणतो. आणि मित्रहो, मागील तासामध्ये आपण बघितलं की या वायुराशी काही सर्वच ठिकाणी तयार होत नाही. या वायुराशीला तयार होण्यासाठी आदर्श अशी परिस्थिती काहीच भागात आपल्याला दिसून येते. त्यामध्ये ध्रुवीय प्रदेश असेल किंवा ज्या ठिकाणी हिवाळ्यातील तापमान हे गोटन बिंदू खाली असतं असे महासागराचा आणि भूपृष्ठाचा भाग असेल, किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशातील जो काही भाग आहे हा उष्णकटिबंधीय प्रदेशातील असणारा भाग असेल. याच ठिकाणी खास करून या वायुराशीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. मागच्या तासामध्ये आपण थंड वायुराशीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बघतो. या ज्या काही थंड वायुराशी आहे, या थंड वायुराशी कशा पद्धतीनं निर्माण होतात आणि निर्माण झाल्या की त्या मग उष्ण प्रदेशाकडे वाहतात किंवा उष्ण महासागराकडे वाहतात किंवा थंड महासागराकडे वाहतात किंवा थंड भूप्रदेशाकडे वाहत जातात. आणि त्यांच्यामध्ये काय बदल होतो, त्यांच्या संदर्भात कशा पद्धतीने बदल झालेला आपल्याला दिसून येतो, हे आपण मागील तासामध्ये बघितलेलं आहे. आज आपण उष्ण वायुराशीच्या संदर्भामध्ये बघूया. उष्ण वायुराशीचे महत्त्वाचे उत्पत्ती स्थान हे उष्णकटिबंधातील जास्त दाबाचे क्षेत्र आहे. उष्णकटिबंधातील जास्त दाबाचे क्षेत्र, कारण तेथून प्रत्यावर्त प्रवाह निर्माण होत असतात. आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं तर उपोष्ण कटिबंधीय महासागरातील वायुराशी उष्ण व स्थिर, तसेच त्यांच्यात बाष्पाचे प्रमाण देखील जास्त असते अशा वायुराशी. मित्र, या ठिकाणी आपण जर बघितलं तर उष्ण वायुराशीचं उत्पत्ती स्थान, वायुराशी या उष्ण वायुराशी या निर्माण कुठं होत असतील तर प्रामुख्याने 20 ते 25 अंश अक्षांशाच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये, जर आपण दोन्ही गोलार्धाचा जर भाग या ठिकाणी बघितला, या ठिकाणी जर आपण बघितलं की 0 अंश अक्षांश या ठिकाणी 23.5 अंशाचं उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशाचं असणारं मकर वृत्त. आपल्याला असं दिसतं की 20 अंश अक्षांशापासून या 20 अंश अक्षांशापासून तर 35 अंश अक्षांशाच्या दरम्यान या ठिकाणी जास्त वायुभाराच्या प्रदेशात या उपोष्ण कटिबंधामध्ये, कारण उपोष्ण या अनुषंगाने म्हणतो आपण की 23.5 अंश अक्षांशाच्या दरम्यान 0 ते 37 अंश अक्षांशाच्या दरम्यान उष्ण कटिबंधाचा भाग आहे. त्यामुळे या वायुराशीची मॅक्सिमम निर्मिती म्हणजे अधिकाधिक भाग, या वायुराशीच्या निर्मितीचा अधिकाधिक भाग हा समशीतोष्ण किंवा उपोष्ण, उपोष्ण अशा प्रकारच्या भागामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या भागामध्ये आपण जर बघितलं आपल्याला असं दिसतंय की 0 अंश अक्षांश म्हणजे या भागाकडे व्यापारी वारे हे या ठिकाणी येतात. दोन्ही गोलार्धामध्ये आपण जर बघितलं तर विषुववृत्ताकडे व्यापारी वारे या ठिकाणी होतं. आणि मग आपल्याला असं दिसतं की 23.5 अंश किंवा 20 अंशापासून पुढे साधारणतः 35 अंश अक्षवृत्तापर्यंत जो काही भाग आहे तो आहे या ठिकाणी आहे 0 ते 5 अंश दोन्ही गोलार्धामध्ये हा कमी दाबाचा प्रदेश आहे. आणि आपल्याला असं दिसतं की 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जो काही जास्त दाबाचा प्रदेश निर्माण झालेला आहे, या जास्त दाबाच्या प्रदेशाच्या अनुषंगाने म्हणजेच 20 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्याला जास्त वायुभाराचा प्रदेश या ठिकाणी दिसतो. आणि मग
या जास्त वायुभाराच्या प्रदेशामध्येच. कारण जास्त वायुभाराच्या प्रदेशाचं वैशिष्ट्य काय असतं तर या ठिकाणी प्रत्यावर्त निर्माण होत असतात. प्रत्यावर्त प्रवाह निर्माण होतात म्हणजेच केंद्राकडून बाहेर वारे हे वाहू लागतात. याला आपण प्रत्यावर्त प्रवाह असं म्हणतो. आणि केंद्राकडे जर आल्यास हे वारे आपण याला आवर्त प्रवाह असं. म्हणून या ठिकाणी प्रत्यावर्त प्रवाह या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे केंद्राकडून बाहेर जाणारे प्रवाह हे या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यामुळं या ठिकाणी उष्ण व स्थिर स्वरूपाच्या वायुराशी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. या वायुराशीमध्ये बाष्पाचं प्रमाण देखील अधिक असते. आता उष्णकटिबंधामध्येच आहे त्यामुळं या वायुराशीमध्ये निश्चित खंडावरील भागामध्ये जे काही वायुराशी निर्माण होतात त्यांच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण कमी असेल. परंतु ज्या महासागराच्या भागामध्ये या पट्ट्यात 20 ते 35 अंश अक्षरांच्या पट्ट्यात दोन्ही गोलार्धामध्ये ज्या उपोष्ण भागामध्ये वायुराशी उष्ण वायुराशी निर्माण होतात त्यांच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण हे आपल्याला अधिक असलेलं आपल्याला दिसून येतात. मग अशा ज्या काही वायुराशी आहे या थंड प्रदेशाकडे गेल्यास काय होतं. या वायुराशी जर थंड प्रदेशाकडे गेल्या अगोदर या उष्ण वायुराशी आहे. आता या ठिकाणी आपण बघूया की या भूप्रदेशावरून या वायुराशी या थंड प्रदेशाकडे गेल्यास या थंड प्रदेशाकडे या वायुराशी गेली तर काय होणार आहे तर त्यांचे तापमान खालील भूपृष्ठापेक्षा जास्त असते. निश्चित यांचे जे काही हा थंड प्रदेश आहे तर त्यांचे तापमान काय असते या वायुराशीचे जे काही तापमान आहे या भूपृष्ठापेक्षा जास्त असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे होतं काय त्यामुळे वायुराशीचा खालचा थर त्यामुळे काय होते की वायुराशीचा खालचा थर हळूहळू थंड होऊ लागतो. वायुराशीचा खालचा थर हा हळूहळू थंड होऊ लागतो व त्यांना स्थिरता येते. त्यांना काय होतं थंड होऊ लागतो आणि तो स्थिर होतो. त्यामुळे हवेच्या ऊर्ध्ववहनाला हवेचं जे काही ऊर्ध्ववहन आहे वर जाणारा जे काही वहन आहे त्याला आपण अभिसरण प्रक्रियेचा भाग म्हणतो. ऊर्ध्ववहनाला या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि अडथळा निर्माण झाला या ठिकाणी अडथळा निर्माण झाला की मग त्या ठिकाणी या वायुराशीच्या खालच्या भागामध्ये भूपृष्ठाला लागून असणाऱ्या किंवा महासागराला लागून असणाऱ्या या खालच्या भागामध्ये धुक्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. त्या ठिकाणी हा भाग तर खालचा थंड होतोच परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी धुक्यांची निर्मिती होते आणि अशा पद्धतीनं मग आपल्याला या उष्ण वायुराशीमध्ये 4 प्रकारचे गुणधर्म किंवा लक्षणं हे दिसू लागतात. ती 4 प्रकारचे लक्षण कोणती आहे तर त्यामध्ये या वायुराशीतील वर जाणारी हवा सावकाशपणे थंड होत असते. या वायुराशीतील वर जाणारी हवा ही सावकाशपणे थंड होते. कारण काय होतं की भूपृष्ठाचा भाग थंड असतो त्यामुळे सावकाशपणे थंड होते. हवेची प्रवृत्ती केंद्राकडे वाहण्याची असते. बघा या ठिकाणी काय होतंय की हवेची जी प्रवृत्ती आहे या भागामध्ये हे केंद्राकडे वाहू लागतात. वारे या ठिकाणी केंद्राकडे येण्याची प्रवृत्ती या हवेच्या भागाची या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सापेक्ष आर्द्रता जास्त असते. मी तुम्हाला सांगितलं की वायुराशी उष्ण आहे आणि वायुराशी उष्ण असल्यामुळे तिच्यामध्ये बाष्प ग्रहण करण्याची क्षमता देखील अधिक असते आणि त्यामध्ये अधिकाधिक बाष्प म्हणजे सापेक्ष आर्द्रता या वायुराशीची अधिक असलेली आपल्याला दिसून येते आणि ही वायुराशी अस्थिर स्वरूपाची असते. ही वायुराशी कशी असते अस्थिर स्वरूपाची म्हणजे ती एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तिच्यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. तर मित्रहो अशा पद्धतीची 4 लक्षणं या उष्ण वायुराशीच्या पोषकानं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर मित्रहो अशा पद्धतीनं आपण या तासामध्ये
अगोदरच्या तासामध्ये आपण थंड वायुराशीचा संदर्भ या ठिकाणी घेतला होता. आता या तासामध्ये आपण उष्ण वायुराशीचा देखील संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजेच वायुराशीचं वर्गीकरण करत असताना आपण जमिनीवर निर्माण झालेल्या वायुराशी, महासागरामध्ये निर्माण झालेल्या वायुराशी, गुणधर्मानुसार थंड वायुराशी, उष्ण वायुराशी आणि प्रदेशानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की ध्रुवीय प्रदेशातील वायुराशी, उष्णकटिबंधीय प्रदेशातील वायुराशी, विषुववृत्तीय वायुराशी, मोसमी वायुराशी, म्हणजे अशा पद्धतीनं वायुराशीचे वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपण वर्गीकरण केलेलं दिसतं. आणि हाच वर्गीकरणाचा भाग आजच्याही तासामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.